चला अभिनंदन नवीन घरात मॅन ऑफ द मॅच अग्री प्रीमियर लीग उमेदवारांची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी आपण खेळत आहोत। स्ट्रायकरला आपण बॅटर पाहतो त्या ठिकाणी मयूर आहे, नॉन स्ट्राइकला आपण खेळाडू पाहतोय अनिकेत, आघाडीची जोडी आपण त्या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कट्टा बॉईज या टीमची आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय जरीमरी रियांश 11 या टीम मधील गोलंदाज मिस्टर प्रसाद। पहिला चेंडू ऑफसाइडला, चेंडूला मात्र पंच केलं गेलं, कव्हर मधून चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ, मात्र फुटबॉल प्रमाणे चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला आणि तो स्टॉप केला त्या ठिकाणी चेंडू। चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं। कौतुक असेल कारण आपल्या टीमसाठी मेहनत करणं, आपल्या टीमसाठी संघर्ष करणं गरजेचं मैदानाच्या आतमध्ये आणि तो संघर्ष केला गेला। शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाहीये, चेंडू जिंकणार नाही तर मी जिंकेल आणि ते मात्र त्या क्षेत्ररक्षकाने करून दाखवलं। अंतिम क्षणी चेंडूला स्टॉप केलं, काही धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी, अकाउंट ओपन होतं त्या ठिकाणी। 3 या धावेने 1 धाव मात्र वाचवली तिथे। कट्टा बॉईज बघायची आपण लो टोटल मॅच पहिली, मी लो टोटल म्हणण्यापेक्षा एक मी म्हणेल आव्हानात्मक तो स्कोरबोर्ड होता। 43 धाव मात्र एक आव्हानात्मक तो स्कोरबोर्ड असं नक्कीच मी म्हणू शकेल। इनसाइड आउटचा फटका, इनफील्डच्या वरून हवेच्या जोतात चेंडू स्वार बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6। आगरी लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा। नक्कीच डीजे आगरी लोकांचा सण आहे, आगरी लोकांची जत्रा आहे। ऑफ साइडला ड्राइव्ह केलं गेलं, ऑफ ड्राइव्ह आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो, थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी बन्सीकडून। क्विकली 2 धावा पूर्ण। टीम ओनर आहे, टीम चे मालक आहेत, मात्र चांगली स्टार्ट, 1 षटकार, त्यानंतर आपण दुहेरी धावा देखील पाहिल्या या ओव्हरमध्ये। धावा येतात फलकावरती 11। चांगलं गीत डीजे कडून यात्रा आहे, कारण उमेदवारांची यात्रा हनुमान जयंती 2 दिवस जरीमरी यात्रा देखील आपण पाहतोय 30 एप्रिल रोजी। यावेळेस जबरदस्त फटका, नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळला गेला। चेंडू मात्र थर्ड मॅन डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता शेवटच्या क्षणापर्यंत नागेशनं, मात्र चेंडू काही थांबत नाहीये, निघून जातो 4 धावांसाठी, चौकार 4। नक्की डीजेने गाणं कोणासाठी वाजवलं? अनिकेतसाठी का? धावा 15 आहेत, असेल अनिकेतसाठी गाणं असेल। यावेळेस बॉलर बॅक टू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चांगले क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिझर्व मध्ये बनसे आहेत। 1 धाव। पहिला चेंडू नक्कीच थोडासा आता तो निसटला होता, मात्र त्यानंतर मात्र हा चेंडू ज्यावेळेस बन्सीनं पकडला, काय कॉन्फिडन्स हाय झाला। येस, वेलकम दीपू पाडेकर, ISPL चे हैदराबाद संघाचे मॅनेजर, यांना मी विनंती करतोय दीपू पाडेकर, चला प्लीज आपण आमच्या मुख्य VIP डायसवर या। ISPL एक मोठं प्लॅटफॉर्म मी म्हणेल टेनिस क्रिकेट जगताला दिलं गेलं आणि खास करून सचिन रमेश तेंडुलकर ISPL चे ब्रँड अँबॅसेडर होते। ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा। धावा झाल्या त्या 17। अनेक आपण पाहिलं तर ग्रामीण विभागातील देखील खेळाडू ती ISPL ची स्पर्धा खेळलेले आहेत, हे मात्र आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। धावा झाल्या त्या 17। एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते। फलकावर धावा आहेत त्या बिनबाद 17।
काटा लगा की कट्टा गाण्यामध्ये थोडस कट्टा बॉईज हा संघ बॅटिंग करतोय आणि काय स्टार्ट दिली आपल्या टीमला. कौतुक मयूर अनिकेत, अतिशय जबरदस्त स्टार्ट, पॉवरफुल बॅटिंग या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जे ज्यावेळेस पॉवर प्लेचं षटक असेल मित्रांनो त्यावेळेस त्या पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य तो वापर मैदानाच्या आतमध्ये व्हायला हवा आणि यावेळेस मी म्हणेन योग्य तो वापर या दोन्ही बॅटरनं केलाय मयूर आणि अनिकेतनं. धाबा 17 षटक क्रमांक 2 P2चं हे दुसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचं हे दुसरं षटक त्यामुळे म्हटलं की P2. चेंद्र उमेदमान क्रीडा संकुलन अनेक स्पर्धा या क्रीडा संकुलनामध्ये आपण पाहिल्यात. आपण ऑल इंडिया ओपन चे खेळाडू देखील या उमेदमान क्रीडा संकुलनामध्ये खेळताना पाहिलेले आहेत. कोण विसरणार ती सगळ्यात मोठी स्पर्धा या उमेदमान क्रीडा संकुलनामध्ये पार पडली होती 5 लाखाची. त्यामुळे आपण पाहिलं होतं ऑल इंडिया टीम या ठिकाणी आल्या होत्या. फ्लिक्सचा फटका ऑन साइडला चेंडूला टर्न केलं गेलं मिड विकेट डीप मधून शतरक्षक वेगाने येतोय. चांगलं शतरक्षण. या प्रत्येक टीम मध्ये आयकॉन असतील. पंकज या कट्टा बॉईज टीमचा आयकॉन कोण आहे? अनिकेत आहे का? क्या बात आहे. म्हणजे आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आयकॉनिक खेळीची अपेक्षा आहे या आयकॉन खेळाडूकडून. एक तर षटकार चौकार आलाय फुल ऑफलाईन आणि इथे मात्र पंच हा चेंडू मात्र नो घोषित करतायत. भीमर हाताळला गेला आणि त्यामुळेच पंचानं मात्र दंडित केले गोलंदाजांना. कुठेतरी नक्कीच हा अधिक उसळी घेणारा चेंडू होता. ओव्हर पिच मी तर म्हणू शकेल. धावा झाल्या त्या फलकावर 21 धावा. म्हटलं की काही असे खेळाडू आहेत जे फक्त वाट पाहत असतात की उमेदमान प्रीमियर लीग कधी येईल, उमेदमान आगरी प्रीमियर लीग कधी येईल. या फक्त 2 स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातील देखील आपण खेळू पाहतो. नोचा इशारा पंचाचा भीमर आहे. फ्री हिट असेल का? येस ओके फ्री हिट. हा चेंडू नो घोषित करत दिला पंचानं आणि ते मात्र हा चेंडू असेल तो फ्री हिट. चेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राइक एंडला आपण पाहतोय मिस्टर अनिकेत. आयकॉन खेळाडू आयकॉनिक खेळी असेल का? एम एस स्टाईल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चांगली लाईन त्यांनी लेंथ पाहिली. आपण व्हाईट लाईनच्या अगदी चेंडू बाजूला पिच केला त्यानंतर चेंडू थोडासा कट झाला. अँगल कुठेतरी पाहायला मिळते आणि कोण आहेत त्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्ट्राइक एंड आणि आपण स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. तर एका साईडला विशाल नाईक सर आहेत. उमरामध्ये गोडदेव या टीम मधील नामांकित अष्टपैलू खेळाडू. तर एका साईडला आपण बघतोय महेंद्र शिंदे सरांना. इथे व्हाईटचा इशारा पंच दर्शवित आहेत. धावसंख्येमध्ये भर. धावा झालेल्या आहेत त्या 22 आणि महेंद्र शिंदेच्या विषयी जर आणखी माहिती द्यायची गेली तर ही मे महिन्याची सुट्टी असते ना मित्रांनो. त्यावेळेस शालेय मुलांना सुट्टी पडते आणि त्यावेळेस ही व्यक्ती MS पुन्हा एकदा MS स्टाईल मध्ये मात्र सिंगल इथे नक्कीच पूर्ण होईल. 1च धाव मिळेल. त्यावेळेस असे काही गरजू खेळाडू आहेत त्यांच्याकडे जवळजवळ लेदर क्रिकेटची ट्रेनिंग घेण्यासाठी पैसे नसतात. अशा गरजू खेळाडूंना मात्र मोफत ट्रेनिंग हे महेंद्र शिंदे सर देत असतात. त्याबद्दल मी त्यांचं नक्कीच मनापासून कौतुक करतोय. धावा 23 आहेत. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. जयेंद्र यांना आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर आणि मयूर आणि अनिकेत एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना मैदानाच्या आतमध्ये. उमेदवार आगरी प्रीमियर लीग आगरी भूमिपुत्र आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. दिनेश पाटील यांना मी मिस करतोय कारण अशा वेळेस दिनेश पाटील यांची कॉमेंट्री खूप मजेशीर झाली असती. आगरी प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे आगरी समालोचन असणं गरजेचं. इथे देखील फ्लिकचा विचार केला होता मात्र लाईन पाहिली आणि प्रामाणिकपणे चेंडूला सोडून देण्याचं काम केलं. दुसरं मात्र काम
पार पडतायत पंच विशाल नाईक. वाईटचा इशारा. एका धावेत भर. धावा झालेल्या आहेत त्या 24. कॅश प्राइज आहे. काही षटकार, काही विकेट या गोष्टीसाठी कॅश प्राइज आहेत. मात्र हे इनिंग संपल्यानंतर आम्ही ते टॅली करू. ऑन साईडला फटका आहे. गॅपमध्ये वाडिश लॉंगवर आणि जवळजवळ डीप मिड विकेट डीप लॉंग ऑफ रिझर्व मधून क्षेत्ररक्षक आला होता चेंडूला फील्ड करण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण. मनीष पाटील नागेश यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा झाल्या त्या 26. जे छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया बेसुबान आला. छोट्याने चांगली कामगिरी केली आणि ते मात्र मोठ्याने देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावा 26 येत आहेत. षटक क्रमांक 2. यावेळेस फुल ऑफ लाईन चेंडू. ऑन साईडला हुकचा फटका आपण पाहतोय. चेंडू लॉंग लेग डीपला निघून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय आपण. क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 28. रिटर्न खेळू आहे काही अनिकेत. मयूर रिटर्न खेळू आहे. क्या बात आहे. धावा संख्या 28. जागा बनवली होती. मात्र अशा प्रकारे फटका खेळू शकतो ही कल्पना अगोदर होती आणि खास करून त्याच्यासाठी तो फिल्डर लावला होता आणि अगदी त्या फिल्डरच्या हातामध्ये काढून देतोय. फलंदाज बाद. क्या बात आहे. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 भाऊ. इथे मात्र आमने सामने म्हणायचं गेलं तर सख्खे भाऊ वैरी, काक भाऊ वैरी असं म्हणू शकतोय. धावा झाल्या त्या 28. मैदानाच्या आतमध्ये कुठलाही भाऊ नाही आहे. तू माझा मात्र विरोधी आहेस. काय तो कॅच. जबरदस्त कॅच. म्हणजे एक प्रकारे आपण असं देखील म्हणू शकतोय की हळद लावून नवरी उभी केली लग्नासाठी, मात्र दुसऱ्यानेच पळून नेली. धावा आहेत 28. मात्र जर कट्टा बॉईज या टीमच्या ओनरच्या दिशेने गेलो ना तर त्याचे मात्र नयन थाऱ्यावर नाही आहेत. इतकी मोठी गरमी आहे तरी देखील या गरमीत मी उभा राहील. ऑलरेडी मी ब्लॅक डायमंड आहे, त्याहून अधिक ब्लॅक झालं तरी काही फरक पडला नाहीये. मात्र माझ्या टीमचे मला होप्स वाढवायचे आहेत. क्या बात आहे. असं ओनर असणं गरजेचं होतं. धाव संख्या 28. मात्र नयनची जर्सी अलग आहे. चला या मॅचच्या दिशेने थोडंसं नक्कीच आपण काहीच मनोरंजन केलं. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 28 धावा. षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर प्रसाद. मयूर आणि अनिकेत ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि मी म्हणेल एक बेनिफिट कट्टा बॉईज या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर 2 षटकं पूर्ण झालेत आणि अजूनही एकही विकेट नाहीये. आता एक विकेट गेली, माफ करा, 1 विकेट आता गेले. एक कुठेतरी नक्कीच एक चांगला बेनिफिट आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली त्या ठिकाणी या पहिल्या विकेटसाठी. सनई, ए मित्र सनई, तुला सनई वाजवावी लागेल. जर तू 3 षटकार मारलेस तर नसीम आणि पॅडी यांच्याकडून 1,000 रुपये दिले जातील. चांगला चेंडू आहे, उसळी घेणारा चेंडू. पहिला चेंडू मात्र अतिशय जबरदस्त हाताळला गेला आणि पहिला चेंडू प्रसाद या ठिकाणी टाकतोय डॉट. मात्र पैशाची जबाबदारी आम्ही घेत नाही, फक्त माईकवर बोलायची जबाबदारी आम्ही घेतो.
जे काय तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. धावा 28 आहेत. मात्र पहिला चेंडू खरोखर गुडलेनवरून अक्षरशः तो चेंडू उसळी घेण्यात आपण पाहिला तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो की रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली. चांगली गोलंदाजी. प्रसाद स्विच इट खेळायचं है. सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है. उंगली तेडी करणी जरुरी आहे आणि तिथे प्रयत्न केला होता. लगेने तो अब्दुल गनी हे दोन्ही आयकॉन आहेत का? क्या बात आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन. आयकॉनिक कोण ठरणार हे देखील इतकंच गरजेचं. फुल ऑफ लाईन ऑन साइडला फटका आपण पाहतोय. प्रॉमिसिंग स्ट्रोक तर पाहायला मिळत नाहीये. डीप मिड विकेट ला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. मिस्टर मानव एक धावा झालेल्या आहेत त्या 29. पहिली मॅच अप्रतिम पहिली मॅच आपण पाहिली आणि मी वारंवार गण्याचं नाव घेईल. काय तो गोलंदाज अंतिम क्षणी जेपी ने काढला होता. जेपी जवळ असा एक संदूक आहे. त्या संदूक मध्ये जेपी कडे भरपूर असे मॅजिकल बॉलर्स आहेत. लक्षात ठेवा जेपी पासून थोडंसं वाचा. कधी काय करेल नेम नाही जेपीचा. धावा 19 मॅच रचना. वेलकम सचिन पाटील. हार्दिक स्वागत मित्रा. अग्री प्रीमियर लीग उमेमांची ही मानाची स्पर्धा. आणखी एक चांगली लाईन. जबरदस्त लाईन. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी अटॅक. सगळ्यात महत्वाचं काय तर बॅटर पासून आपल्याला कसं वाचता येईल याचं मी म्हणेन तंतोतंत नॉलेज तंतोतंत अनुभव प्रसाद जवळ आहे. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. एक कौतुकास्पद चेंडू हाताळतोय हा गोलंदाज. क्या बात आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. अगदी तो चेंडू मी म्हणेन व्हाईट लाईनच्या थोडंसं वरून. त्यामुळे नक्कीच ज्याप्रमाणे बॅटर शफल होतोय त्यानुसार नक्कीच आमचे महेंद्र शिंदे सर आहेत ना उन्हा इतके आहेत मात्र महेंद्र शिंदे सरांना थंडी वाजते इतकं मी निश्चित सांगू शकतोय. आता त्याने हात खोल. धावा 29 स्टॉप केलंय. आणखीन एक जोरकस फटका. डीपला प्रोडक्शन आहे मात्र कॅच होतोय ड्रॉप. झाली मात्र ही चुकी. संधी निर्माण केली होती गोलंदाजांना. प्रसादने संधी निर्माण केली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे 31. 2-2 खेळू मैदानाच्या आतमध्ये. दोघांचे वेगवेगळे संदेश असतील एखादे. एका साईडला मला वाटते सनाईला वेगळा संदेश असेल आणि मयूरला वेगळा संदेश असेल. त्याच्यामुळे आपण 2-2 खेळू आणि अनिकेतला कदाचित वेगळा संदेश असेल. असते एकेकाचं प्लॅनिंग काहीतरी. नक्की अनिकेत टीम ओनर आहे की वॉटर बॉय आहे हेच कळत नाही. आगरी लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा. क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा. मैदान गाजून चला आगरी ताकद दाखवून चला. दादांनो गाण्यावर एवढा खर्च केलाय ती गाणी तरी वाजू द्या. सांगतो स्कोर तो खर्च आमचा वाया जाईल ना. धावा झालेल्या आहेत त्या 31. एखादा डीजेला माझ्याकडे रिक्वेस्ट बंशीविषयी गाणं वाजव रे. ते बंशीचं गाणं आहे बघ. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. म्हणजे जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी पाडवलंय. ही स्ट्रॅटर्जी टाइम आउट होतो आणि ते ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी घेण्यात आला होता. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 31 लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड. वापसी करतोय आज संघ कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 त्यानंतर 11 आणि त्यानंतर प्रसाद कडून फक्त 3 धावेचं षटक. एक मी कौतुक करतोय प्रसादचं. इथून प्रसादचा एकही चेंडू विकेटवर नव्हता. कारण विकेट उडवण्याच्या नादामध्ये जे गोलंदाज कधी कधी जात आहेत त्या गोलंदाजांना अनेकदा आपण पाहिलं तर चांगलं
दिसतोय, मात्र याने एका टप्प्यामध्ये ती गोलंदाजी केली, एक लाईन पकडली आणि सगळ्यात महत्वाचं काय तर बॅटरची दुखती नस पकडली. या बॅटरची कमजोरी काय आहे, हा बॅटर कशा प्रकारचा चेंडू खेळू शकत नाहीये हे बरोबर ओळखलं प्रसादनं आणि त्याच लाईन आणि लेंथ मध्ये तो गोलंदाजी करत राहिला. धावा 31. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज. 8 मॅचेस आहेत आज पूर्ण दिवसामध्ये, त्यामुळे त्या 5-5 ओव्हरच्या व्हायला हव्यात पंकज, असं आयोजकांचं मत आहे. तो तुमचा फायदा आहे, कारण कुठेतरी रन रेट हा खूप महत्वाचा आहे. आणि बॅटना यावेळेस फटका आपण पाहतोय, उगचा फटका आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. जयेंद्र किणे त्या ठिकाणी जवळजवळ मी म्हणेन 5.5 फुटाची उंची असेल आणि चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं त्या ठिकाणी. धावा झाल्या त्या 32. आतापर्यंत क्रिकेटचा पहिला शब्द सी फॉर कंट्रोल, आणि मी म्हणेल कट्टा बॉईज टीम नक्कीच एक सुसाट सुटली होती. सुरुवात दणक्यात केली होती कट्टा बॉईज या टीमनं, 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर मात्र या टीमला कुठेतरी कंट्रोल मध्ये आणलंय. जर्मनी टीमनं अतिशय जबरदस्त फटका, इथे मात्र चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर डीपच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार, अग्री प्रीमियर लीग चौकार 4. अग्री लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा. क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा. मैदान गाजू चला, अग्री ताकद दाखवू चला. थँक्यू. आग्र्यांची ताकद बघायची असेल तर नक्कीच ती वेळ येईल तेव्हा दाखवतील. धावा संख्या 36 आहे. दिनेश पाटीलने नक्कीच चांगली माहिती दिली असते याच्याविषयी. शफल झाले होते यावेळेस. हा फटका आपण बघतोय ऑन साइडला, मात्र शॉर्ट लेग प्रोडक्शन तरी आहे. 1 धाव इथे मिळेल. चांगली गोलंदाजी, कौतुक असेल, कारण इथून काय वापसी केली आहे जरीमरी या टीमनं. जबरदस्त वापसी. असं वाटलं होतं की सुरुवात ज्याप्रमाणे केली होती तर आपल्याला असं वाटलं होतं पंकज की 50च्या पलीकडे, 50 ते 60च्या पलीकडे हा संघ जाईल. कट्टा बॉईज 60-70च्या घरामध्ये जाईल ही स्टार्ट दिली होती, आणि त्यानंतर मात्र जयेंद्र प्रसाद क्रीजचे षटक. इथे मात्र बॅटची एज फाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे देखील पाहायला मिळते. म्हणजे सगळ्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेत. ज्या ज्या क्षेत्रामध्ये खेळलं जातं त्या त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रोडक्शन साठी आहे. धावा झाल्यात 39. काय टार्गेट होईल? 4थं षटक आहे. 39 धावा प्रोजेक्टर स्कोर या ठिकाणी दर्शवतोय. जवळजवळ आपण याच करंट रन रेटनं खेळत राहिलो तर जवळजवळ म्हणजे 50च्या पलीकडे 52-53 धावा या फलकावर येऊ शकतील. एक आपण अंदाज बांधू शकतो की इतक्या धावा येऊ शकतील फलकावर. यावेळेस जबरदस्त फटका, उगचा फटका. हा चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. अग्री प्रीमियर लीग षटकार 6. थँक्यू. षटकार येतोय. धावा झालेल्या आहेत त्या 45. नयन म्हणतो की माझं गाणं लाव, माझ्या टीमचं गाणं का वाजवत नाही आहे? डिजिटल कंप्लीट करण्यासाठी आलाय. लावू 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 तुझं गाणं देखील लावू. त्याचं गाणं अजून तयार होतोय. दर्शित आणखी एक होणार.
केवढे होणार आहेत? धावा 45. हा चान्स होता मात्र हा चान्स गमावलाय. चान्स पे डान्स करले आपण हे गाणं ऐकलंय. यावेळेस हा चान्स घ्यायला होता मात्र चेंडू वाईट आणि ते मिळतील या 4 धावा. धावा येत आहेत त्या जवळ 50 धावा फलकावर पूर्ण होत आहेत. अभिनंदन कट्टा बॉईज. सांघिक 50 धावा. यावेळेस म्हणायचं गेलं तर खाया पिया कुछ नाही गिलास थोडा बाराणा अशा प्रकारचा चेंडू टाकला गेला. अवांतर चेंडू देखील आणि जवळजवळ चौकार देखील. 4थं षटक. ऑन साइडला चेंडू हवेत. डीपला मागे शतरक्षक आहे मात्र कॅच होतोय त्या ठिकाणी ड्रॉप. कदाचित ती सूर्याची किरण आली असतील. कदाचित ती माती जी हवा घेऊन जात आहे ती माती कदाचित त्यांच्या डोळ्यामध्ये आली असेल त्याच्यामध्ये कॅच होतो ड्रॉप. प्रयत्न चांगला नागेश लेजेंडरी खेळाडू आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 54. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. धावा झालेल्या त्या 54. धावा झालेत फलकावर त्यामध्ये 54. आणखीन एक पारितोषिक किरण कडून येते या ठिकाणी आणि ते खास करून हा पारितोषिक आले आहे अनिकेत साडी. या 6 चेंडूमध्ये 3 षटकार जर अनिकेतनं मारले धावा संख्या वाढली जाईल. संघ पुढे येईल आणि पैसे मिळतील तब्बल 2,500 रुपये. बॉलर बॅक टू ड्राईव्ह केलं होतं. इथे मात्र देहबोली तुम्ही गोलंदाजी पाहू शकाल. स्वतःहून नाराज आहे की चेंडू हा माझ्याकडून का आडला नाहीये. असे 3 षटकार विराज यांना आपण गोलंदाजी वर पाहतोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 55. बन्सी पेट नेम म्हणायचं गेलं तर बन्सी होणार आहे आणि समोर आहे तो म्हणजेच आयकॉन अनिकेत. आणि आत्ताच्या घडीला आयकॉनिक खेळी सुरू आहे. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. आमचे महेंद्र शिंदे सर सांगतात की हा एवढा मोठा वाईड आहे. केवढा मोठा महेंद्र सर? एवढा मोठा वाईड आहे. थँक्यू सर. धावा 56. काय 2-3 षटकार काय 2,500 रुपये किरणच्या अकाउंट मधून कट होतील का? आणि जर कट झाले ते घरातच पैसा येईल बाहेर जाणार नाही. पंचांसोबत काहीतरी चर्चा करतोय. पंचांना म्हणतो की अजून काही चेंडू मला मिळतील का खेळण्यासाठी. पंच म्हणतात ओके बघू आम्ही विचार करू आयोजकांशी. अशी काही चर्चा सुरू आहे पंचांसोबत. थोडी चर्चा केली मात्र काय नक्की चर्चा केली ते पंचांनाच माहिती. हा पहिला असेल का? हा पहिला असेल का? यस 3 मारायचे आहेत. पहिला येतोय हा षटकार. पंचांची ऍक्शन पहा महेंद्र शिंदे सरांची. 6. थँक्यू. काटा लगा की कट्टा. सध्याच्या घडीला कट्टा आहे आणि कट्टाने लावलाय काटा. हा मात्र खरोखरच मोठा गाडा होता. यावेळेस आणखीन एक नाही फटका फसतोय आणि ते मात्र महत्वपूर्ण विकेट. काय कॅच घेतला तो. कॅच ऑफ द डे मी म्हणू शकेल कारण
अंदाज देखील त्या ठिकाणी नव्हता. असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, मात्र त्या हवेनं चेंडूला आतमध्ये आणलं आणि मानवला दाखवून दिलं की यस आय एम अ बेस्ट फिल्डर. मी एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. दर्जेदार कॅच कॅरी केला आणि महत्वपूर्ण बॅटर. बहुमूल्य विकेट म्हणायचं गेलं तर प्राइसलेस विकेट मिस्टर अनिकेत परतीच्या मार्गी. खर्च केलाय बन्सीने खर्च केलाय आणि या गाण्यामधून तो खर्च दिसला. काहीतरी पैसे उडवलेत बन्सीनं. धावा झालेल्या त्या 62. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर साहिल म्हात्रे. म्हात्रे गरज पाटील असे खेळाडू असतील. अंतिम षटक सुरू आहे. इथे 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 थोडीशी उलकावणी दिली होती यष्टीरक्षकांना देखील, मात्र काय घडलं. नॉन स्ट्राईक एंडला तर बॅटर बाद होतोय. अंतिम षटक सुरू आहे, मात्र धावा संख्येचा डोंगर समोर आहे. जी सुरुवात केली होती 17 धावे, त्यानंतर मधला जो वेळ होता, मधली जी षटकं होती त्या मधल्या वेळेमध्ये थोडासा स्कोरबोर्ड मंदावला होता, मात्र त्यानंतर मात्र पुन्हा एकदा फोर्स पकडतोय. म्हणजे म्हणायचं गेलं तर जो खास करून समृद्धी महामार्ग आहे ना पंकज, तो समृद्धी महामार्ग या टीमनं पकडलाय इतकंच मी म्हणू शकेल. काय धावांचा तो फोर्स वाढवला, जे म्हणतात ना की थोडीशी लिफ्ट करा दो, थोडीशी लिफ्ट करा दो, अशा प्रकारचा प्रकार इथे लिफ्ट केली गेली, पुश केलं गेलं आपल्या टीमला आणि संघ तब्बल पोहोचला गेला 62. आगरी समालोचक रोहित घरत उर्फ रोण्या, आणि सध्याच्या घडीला मला त्याची गरज होती, नितांत गरज होती, कारण रजनी स्पर्धा पार पाडून मी इथे आलोय. अक्षरशः डोळ्यांना झोप नाहीये, तरी देखील एक नानांच्या शब्दाखातीर आम्ही इथे आलोय. अंतिम 2 चेंडू आहेत. रोण्याला सगळ्यांची पेटणं नक्कीच माहीत असेल. चांगला फटका, हुकचा फटका, चेंडू मात्र निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगरी प्रीमियर लीग मधील हा षटकार 6. अजून काय पाहिजे बायानं मान? मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नानन माझ्या पाया थायल्या कार ग, पाया थायल्या कार न मागतान फिरायला मोटार कार ग. मोटारीचे नानन माझ्या पाया थायल्या कार ग, पाया थायल्या कार. थँक्यू डीजे. चला कॉल देतोय सार्थक वॉरियर्स वर्सेस युवा वुमेन मान धीरेन चॅलेंजर्स. टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे, चेंडू अवैध आहे. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी गेला होता झेलच्या खाली कॅच कॅरी करण्यासाठी, मात्र 2 धावा, 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तर तिथे होता, मात्र या ठिकाणी फक्त या चेंडूवर मिळतील त्या 2 धावा. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 70 धावा आणि 71 धावा विजयासाठी. 5 षटकांचा सामना आहे, 30 चेंडूंचा सामना आणि 30 चेंडूमध्ये तब्बल 71 धावा बनवायच्या आहेत त्या जरीमरी या टीमला. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. चला मी कॉल देतोय पुन्हा एकदा सार्थक आणि युवा उमेदमान धीरेन. युवा उमेदमान धीरेन, चला प्लीज टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. थँक्यू. तो थांबवतोय डीजे
70 धावा पूर्ण झाल्यात. 71 धावा या वेळेस करायच्या आहेत त्या झरमरी या टीमला, म्हणजेच म्हणायचं गेलं तर झरमरी रियांश 11 या टीमला. चला नेक्स्ट मॅच सार्थक वॉरियर्स वर्सेस युवा उमेदमान धीरेन चॅलेंजर्स. धीरेन चॅलेंजर्स म्हणजे नानाचा संघ आहे का? कल्पेश पाटीलचा संघ. धीरेन म्हणतात त्यांचा मुलगा आहे. चला टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. मी जितूला विनंती करतोय, लेजेंडरी खेळाडू जितू, आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. हॅलो 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 थांबा रे, थांबा थांबा, मी आईल्याशिवाय चालू नाही करायचं. वला सुका कोण घेल? छापा बोललाय समीरनी आणि छापा आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन समीर. काय घेणार? बॅटिंग बॉलिंग 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 घेणार मी पहिला. नक्की काय? हा बॉलिंग. कॉंग्रॅच्युलेशन समीर, पहिली बॉलिंग गेले. काय वाटते किती रन करा लढा? समोरची टीम चांगली आहे तर त्यांना कमीत कमीत धावण्यात रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमीत म्हणजे किती? असं म्हणजे एक टार्गेट देवायला पाहिजे ना तुम्ही, समजाल म्हणजे त्यानं समजेल का किती रन अडवाल तुम्ही, किती म्हणजे एक आकडा दे मला. आता मी पहिले 2 मॅच बघितल्या, 45च्या आत 50च्या आत थांबवित, आम्ही पण तोच प्रयत्न करू. तू तर या ग्राउंडचा खूप लकी प्लेअर आहे. बघू आता नानाची टीम काय करते. तुम्ही पहिला बॅटिंग कराल तर किती रन कराल काय वाटते? आम्ही मॅक्स टू मॅक्स 50 to 60 प्लस करायचा प्रयत्न करू. आता तुमच्या टीममध्ये चेतन सारखा आयकॉन प्लेअर आहे, तर चेतन काय वाटते बॅट चालेल का आज? बघूया आता ग्राउंडवर गेल्यावरच काय आणि काय नाही सुरू राहील. ठीक आहे ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ द टीम. हॅलो 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 चला चला फिल्डिंग लावून घेवायची आहे. दोन्ही प्लेयर मैदानात उतरले, जशी हवा चालले तसं तुम्ही फटाफट फिल्डिंग लावून घ्या, म्हणजे कसं टाइमनी जायला पाहिजे. सूर्यदेव आपले डोक्यावर आयला आहे, माहिती आहे तुम्हाला. टोप्या दिले, इज्जत घालू नका स्टेजवर, आपल्या ठेवीले. चला जास्त टाइमपास करायचा नाही आपल्याला, कारण अगोदरच सकाळचे खूप लेट जाईल आपल्या मॅच चालू करायला. त्या मॅच लेट जायल्यामुळे आपण थोडी घाई करूया, कारण आपल्याला दोन्ही साईडची मॅच खेळायच्या, म्हणजे कसा मागशिव मारला पाहिजे पुढशिव मारला पाहिजे. त्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूशी खेळायचं आहे, म्हणजे कशा उपट्या टाकिल्या पाहिजे दोघांजून. जशा पहिले इनिंग मध्ये अनिकेत उपट्या टाकिल्या, तसा बघू यामध्ये कोण टाकीते. करिश तर आयला बॅटवर. करिश आपली कमाल करील का? करिश क्रिस सारखा उडील का बॉल? चला 2 मिनिटाच्या मध्ये मॅच चालू झाली पाहिजे, जास्त टाइमपास करू नका. करिशू वैतागलाय. आता चालू आहे.
30 सेकंद राहिले चालू करायला फटाफट. सगळं त्या अनिकेतलाच द्या. बॅटिंग त्यानेच केली, बॉलिंग लाव पहिला तोच आलाय. बघूया काला मासा आपल्या टीम साठी काय करू शकते. पहिलं ओव्हर पॉवर प्लेचं शतक असेल हे. फक्त 3 बोचक्याचे बाहेर असलं पाहिजे, बाकी सगळं मध्ये. अरे चालू करा ना, टाक रे पहिला बॉल. पहिला चेंडू अनिकेत यांचा मस्त मारायला गेलता पण बॉल काय समजला नाही आणि डायरेक्ट कीपरच्या हातन पहिला बॉल मस्त डॉट केलाय. डायरेक्ट सिद्धेशचे बोचकेन. चला बघू काला मासा आज फॉर्म मध्ये आहे. पहिलाच यामध्ये त्यांनी सगळ्या जाल्या फाडिलेन. दुसरा बॉल करिशाला अनिकेत यांचा मस्त मारलेला फटका. बॅटीचा एज लागला आणि बॉल गेला फुलेच्या हातन. फुले धावते अरे बॉल फेक. चला नवीन नवरा हाय घोड्यासारखा पहिला धावेलच. टिंगल करू नका, नवीन नवरा आहे, त्याची मशीन फास्ट आहे. तिसरा चेंडू काला मासा यांचा. जयेंद्र गरतालीचा नवरा जावय, गरतालीचा जावय. हो पटीली समजलं नाही. तिसरा चेंडू अनिकेत यांचा गरतालीच्या जावय यांना. जावय कमाल करतील का? जावय वेल्डिंग तोडतील का? मस्त कट करायचा प्रयत्न होता पण बॉल काय त्याला समजला नाही आणि बॉल डायरेक्ट गेला सिद्धेशच्या हातन. जावय यांना कमाल करायलाच लागेल कारण पहिलीच ओव्हर पॉवर प्लेची आहे. यामध्ये काय मारील ते खरं. माराचा प्रयत्न होता, बॉलच्या मागे धावतन मी का तू तू मी तू मी. गेला हाय बापा भंडारी पडला. तुम्ही पडा पण ते फाडू नका. हे मन मारी लागता. बघितली भंडारी यांची कमाल, लगेच उठून आले. पाचवा चेंडू जावयाना माराचा प्रयत्न, मारले ती क्रीज सारखी उडी पण बॉल काय हातन भेटला नाही पण मस्त फिल्डिंग केली. कॅच टाकीला. नलीनशी पाणी गेला पण काय बॉल भेटला नाही. ठीक आहे काही हरकत नाही. लास्टचा बॉल काला मासा यांचा गरतालीचे जावयाना. हलकासा केलेला प्लेट, चोटी, एक धाव काढली. दुसरा धावाचा प्रयत्न करेल का? नाही. आणि पहिलं षटक संपलेलं आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 6. या आता उलटे बाजूशी मारा. क्रिकेट
दुसरं शतक नितीन वकील यांचं. गावकऱ्यांनो ऐका मी काय सांगतो. आता थोडे वेळान जेवणाची सोय चालू होईल. एक थोडा प्रॉब्लेम झालता. कॅटरस निकुल्याला दिलता पण निकुल्याचे पोटन दुखते म्हणून त्यांची कॅटरसची पोरं आईली नाही. तर तुम्हाला सांगतो आताशी जेवण घ्या न जेवा. कोणची वाट बघू नका. कॅटरस सध्या हॉस्पिटलमध्ये हाय. त्या निकुल्याचं पोट दुखते म्हणून. तर आताशी घ्या आणि व्यवस्थित जेवा. पायन तेवढं जेवा पण वेस्ट करू नका न ताट धवा. चला चला दुसरं शतक नितीन वकील यांचं. वकील ही केस जिंकेल का 4 केस अजून उडतील. वकील ही केस जिंकेल का त्याची 4 केस अजून उडतील बघू. कारण ग्राउंड मध्ये हाय करिश आणि जावय घरतालीचा उपटी ते बॅट. पहिला चेंडू माराचा प्रयत्न होता धोनी स्टाईलची पण बॉल काय नीट बॅटीला लागला नाही. चोटी धाव काढली. जावय धावते आणि 2 धाव काढल्या. भंडारी बोलते मी पकडू का तू. आणि धाव संख्या जाईल ती म्हणजे 8. टार्गेट पक्क मोठा आहे 71चं. मारा उलट पालट बॅट फिरवा ना. जावय आता तरी मारा. उलटे बाजूशी चान्स आहे माराला. हॅलो दुसरा चेंडू नितीन वकील यांचा. जावय यांना बाहेर उतरायचा प्रयत्न. मारलेला फटका. चेंडू हातात जाईल का. साहिल मुरलीधरन यांनी पकडलेला कॅच. कोण मुरलीधरन सारखा पकडलेला कॅच असं मी बोललो. मुरलीचा पोरगा नाही मी बोलला मुरलीधरन सारखा पकडलेला कॅच. हॅलो मस्त मारलेला फटका घरतालीच्या जावई यांनी. आणि मैदानात उतरलाय तो म्हणजे आपल्या गावातील प्रसाद नितीन वकील यांना प्रसाद देईल का. हॅलो जावई आपल्या घरी आलेले आहेत सुखरूप आणि मैदानात उतरले ते म्हणजे आपल्या गावातील प्रसाद. नितीन वकील यांना प्रसाद देईल का प्रसाद नितीन वकिलांना 1 केस देईल. बापा मयूरला धावरावा लागलाय. पोट दुखेल का र. रिटर्न आहे तुला असंच धावायला लागेल. रोहित शर्मा सारखं आम्ही सांगू ते. 2 चेंडू झालेले आहेत आणि अप्रतिम अशी ओव्हर टाकलेली आहे नितीन वकील यांनी. वकील यांचा तिसरा चेंडू प्रसाद यांना. प्रसाद आर्या पार करतील का. हॅलो नितीन वकील यांचा तिसरा चेंडू प्रसाद यांना आणि रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल फटका. आणि या येतात चौकार. 4-4-4. घरूनच तयारी करून आल्यात. मी मारेन तर नायगावलाच. नितीन वकील यांचा अप्रतिम असा बॉल होता पण प्रसाद यांनी त्याला ओळखला आणि रिव्हर्स फटका मारून चौकार. आणि नितीन वकील यांचा चौथा चेंडू प्रसाद यांना नुसत्या बॅट आपट करून मारतील का फटका. पुन्हा सेम फटका मारण्याचा प्रयत्न होईल का. कॅच नाही. तू मी करत गेलेला आहे. यो चौकार.
चला उमेलमान गावाचा आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक नितीन वकील यांचे. प्रसादनी सेम मारायचा प्रयत्न केले होते दोन्ही. तिसरा फटका सेम मारेल का नितीन वकील यांना, कारण शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत नितीन वकील यांचे. नितीन वकील यांचा चौथा चेंडू प्रसाद यांना. उमेलमान एंड करून मारायचा प्रयत्न, सरळ मारलेला फटका, क्रॉस मारलेला फटका आणि बॉल गेलेला आहे सरळ सीमारेषे पार आणि यो येते चौकार. लगातार 3 मारलेले चौकार. नितीन वकील यांची पाठ काही प्रसाद सोडत नाही आणि अरे त्याला ठोकू नका रे नवीन नवऱ्याला, त्या फुलेला ठोकू नका बाबा, नवीन नवरा आहे. नितीन वकील यांचा शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल प्रसाद याला. आज नुसता प्रसादवर प्रसाद देतोय. बघूया शेवटचा चेंडू नितीन वकील यांचा. प्रसाद यांना मारलेला फटका, जास्त जोर काढायचा प्रयत्न केला नाही आणि कारण आपल्याकडे स्ट्राईक ठेवायची आहे, आपली बॅट आज चालते त्यानुसार ते खेळतात आणि 2 ओव्हर संपलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 21. थँक्यू डीजे. चला बन्सी थकला, त्यांनी पण थोडा पाणी प्यावा. तिसरं षटक. चला आता काहीतरी करायला लागेल कारण आपल्याला 71 धावा करायच्या. प्रसाद यांची बॅट चालली पाहिजे आणि 18 बॉल 50 रन पाहिजे. म्हणजे 18 बॉल 50 म्हणजे षटक महत्वाचा असेल कारण याच ओरीन जे काय होईल ते होईल. कारण तिसरं षटक खूप महत्वाचं असते आणि या षटकमध्ये जर धावा आल्या 20 तरी तर याला मॅचला मजा येईल जरा. कारण जर 20 आल्या तर 2 ओव्हर 30 रेतीन आणि प्रसाद बॅटिंग वाय म्हणजे काही टेन्शन नाही. तो कव पण उपट्या टाकू शकते आणि तो उपट्या मारायचा प्रयत्न करील कारण तिसरं षटक घेऊन येते आपला आवडता काला मासा अनिकेत. कारण जर तुम्ही बघितलं पहिला बॅटिंग करताना त्यांनी सगळ्या जाल्या फाडिल्या. मारायचा प्रयत्न केला नाही कारण त्याला माहिती आहे बॉल थोडा बाहेर गेलाय आणि अंपायरने आपला हात उचलिले फंक्यासारखं म्हणजे जायलेला यो वाईट. अजून एक पण बॉल जायला नाही अनिकेतचा आणि प्रसाद बॅटिंगला आहे. प्रसाद एकदम बॉल टक मग बघील आणि टकाटक टाकील असा प्रयत्न असेल त्याचा. अनिकेत यांचा पहिला चेंडू प्रसाद यांना मारायचा प्रयत्न केलता पण बॉल काय नीट समजला नाही आणि बॉल डायरेक्ट सिद्धेशच्या हातात. पहिला चेंडू निर्धाव चेंडू
अनिकेत यांचा प्रसाद यांना प्रसाद 2 तरी प्रसाद देईल का ह्या ओव्हरीला बघायला लागेल कारण ते महत्वाचा सीन. अनिकेत यांचा दुसरा चेंडू माराचा प्रयत्न केलता बॉल काय समजला नाही बॉल गेला वरती बॉल फुलेच्या हातांशी सटकला फुले अडशी तडशी गोड्यासारखा धावते आणि बॉल हातन भेटला आणि सिंगल धावा आणि बॅटिंगला आलाय तो म्हणजे आपले गावांचा करीचा प्लस पॉइंट म्हणजे तो स्ट्रेट जर त्यांनी मारला तर तो आर्या पार करते पण तो स्ट्रेट मारायचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मारलेला फटका बॅट वरती उचलेली बॉल हातन जाईल का नी कोणच नव्हतं तड चेंडू पडला म्हणजे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि एकच धावा कारण त्यांना माहिती आहे स्ट्राईक वाहनाचा आहे तो म्हणजे आपले गावांचा प्रसाद कारण तो त्याला मारायलाच लागेल कारण 71 धावाची पाठला करायचा आहे आणि धाव संख्या जाईल ती म्हणजे 24 फक्त 24 अर्ध बॉल खपलेन अर्ध बाक्यान मार काहीतरी माराचा प्रयत्न केलता बॉल एकदम टोकीला लागला कॅच पकडीला आणि विकेट जम्बो. अनिकेत दादाची हालत गाजते आजते या गावाला अनिकेत नवरा पटावा बसला हल्दीचे दिसाला थँक्यू डीजे. चला प्रसादची विकेट महत्वाची होती आणि ती मिळून दिली ती आपल्या काल्या मासा अनिकेतनी आणि अनिकेत नवरा पाटावर बसला एकदाचा पाटावर बस र बाबा अजून किती लेट करशील कारण आपले डीजे वाल्याला वाटते तुम्ही लवकर पाटावर बसावं आणि हलत तुझ्या अंगाला लागावी आणि शेवटचं 2 बॉल रेलेन ते म्हणजे अनिकेतचं आपले संघासाठी लढते झगडते जिकील मॅच हो बापा बकरी बाहेर उतरले तिनं मारला वरती फटका फसला फटका काय र बापा दोदरी फाटली मारलेला फटका आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 26 आणि शेवटचा चेंडू अनिकेत भडकला असेल काय र पुन्हा बकरी बाहेर उतरील का नाही माराचा प्रयत्न केलता बॉल काय नीट समजला नाही आथन स्प्रिंग लाविले का र आथन ब्रश दिला ना का बरोबर पकडी दे यो बॉल दिला का सोडी दे महेशचा पोर आहे ना म्हणून जर मानव यांनी 3 षटकार मारले तर त्यांचा भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. पंची तुला हिस्सा देव सांगता नशी आग पंची तुला हिस्सा देव सांगता नशी तुझे लग्नाला व्याधी पैसे हंड कणशी कणशी तुझे लग्नाला व्याधी पैसे हंड कणशी कणशी आग पंची तुला हिस्सा देव सांगता नशी आग पंची तुला हिस्सा देव सांगता नशी. बन्सीला हिस्सा देवाची गरज नाही कारण त्याला पहिलाच हिस्सा आलाय त्यामुळेच ते या मॅचच्या गाजतन. चला गावकरींनो आता वाजले 12 नाही सॉरी 1 वाजलाय. गावकरींनो 1 वाजलाय. जे कोणी जेवाचं बाकी असतील म्हणजे अजून जेवण चालू केलं नाही
आता आम्ही जेवण चालू करतो. ज्यानं कोणला भूक लागली असेल, ज्यांचे कोणचे पोटन कावला आडवत असतील, त्यांनी लगेच मागचे मांडवण जा आणि जेवायला चालू करा. दिशा दवाच्यानी पहिला चेंडू मयूर यांचा. बकरी आहे ना, माराचा प्रयत्न होता, बॉल विकेटचे वर्षी. बॉल काय बकरी याला समजला नाही आणि पहिला चेंडू निर्धाव जाते आणि धावसंख्या जाईल ती म्हणजे 27. आता फक्त मोठं फटका आयला पाहिजे. माराचा प्रयत्न होता पण बॉल काय परत समजला नाही आणि अशी अप्रतिम अशी कीपिंग केली जाते सिद्धेश यांच्याकडून, कारण त्यांनी UPL ला फिल्डिंग मस्त केली. UPL ला तो कीपर होता आणि त्यांचेच टीमचा एम फील्डचा जी मॅच जिंकले ती. तिसरा चेंडू मयूर यांचा मारलेला फटका फुले यांच्याकडे. धाव गोड धाव करून बॉल पकडला. मस्त थ्रो होता, मयूरच्या हातून काय भेटला नाही आणि फक्त एकच धाव आणि स्ट्राईक आयलाय तो म्हणजे आपल्या गावाचा क्रिश म्हणजे करिश. आता काय करू नाही शकत म्हणजे त्याला मोठंच फटका मारायला लागतील, कारण त्यांनी मयूर याचा बदला घेईल का, कारण मयूरची विकेट क्रिशनीच केली ती कॅच गेले ता. माराचा परत प्रयत्न केलता पण बॉल काही नीट समजायनी आणि बॉल परत निर्धाव जाते आणि धावसंख्या जाईल ती म्हणजे 28. फक्त 28. चौथं शतक चालू आहे आणि याच्या नंतर अजून एक शतक असेल. 8 बॉल 43 पाहिजे. माराचा प्रयत्न, सरळ बॅटनी मारलेला फटका फुले यांच्याकडे. फुलेनी अडवलेला आहे बॉल आणि मस्त 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 मस्त. पण तुम्ही बघितलं का, फुले एक पण बॉल सोडेनी, जरी काही प्रॉब्लेम असला तरी पण तो एक बॉल सोडेनी, कारण तो हा नवीन नवरा, त्याला फास्ट धावाची सवय जाईल, नवीन नवरा आहे ना. चला शेवटचा चेंडू असेल या ओव्हरीचा मयूर यांचा. माराचा प्रयत्न, बॉल काही समजायनी न, बॉल विकेटच्या वरची गेला. मस्त ओव्हर. मयूरनी फक्त या ओव्हरीन 2 रन दिलं आणि धावसंख्या जाईल ती म्हणजे 29. 6 बॉल 42 पाहिजे. हाल 6 बॉल 42 पाहिजे. 6 बॉल 42. चला घाई करा, कारण यो दुसरा सामना चालू आहे. अजून आपल्याला 6 सामना केलाचा. 6 बॉल 42 पाहिजे. आता काय बोलू मी, शक्य आहे का अशक्य आहे मला काय बोलायलाच ठेवलं नाही, कारण पहिली मॅच माझ्या अंगाशी आलती. कलिंगड विकाची जाईल असती मला. मला स्वतःला कलिंगड विकायला जाईल असती, पण काय प्रॉब्लेम नाही. चला शेवटची ओव्हर. मिनी बुमरा फुले. मागशी बॉल, मी पुढे आहे, बॉल माझ्या मागशी. वाईट चेंडू. फुले यांचा. अजून एक पण चेंडू जायला नाही तरी एक धाव दिलेली आहे फुले यांनी आणि जिकायला खूप पाहिजे. 6 बॉल 41. पहिला बॉल फिरीला मारलेला फटका, क्रॉस डॉग आणि सरळ नायगावच्या दिशेने मारलेला फटका, षटकार. हे आगरी लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा. क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा. चला लाजू नका, जेवणाची सोय चालू जाईल.
जेवून घ्या बाबा. पहिली डिश उचलील त्याला लकी ड्रॉ असेल. पहिली डिश उचलील त्याच्यासाठी माराचा प्रयत्न होता, पण चांगला असा चेंडू. बॉल काही समजत नाही करिशाना आणि चेंडू जातोय निर्धाव. मस्त असं कीपिंग सिद्धेश यांची. बापा मारलेला फटका. असे फटके मारून काही फायदा नाही, कारण धावसंख्या पाहिजे ती म्हणजे मारलेला फटका, मागशी मारलेला फटका आणि यो जाते चौका. ताकद दाखवू चला, मैदान गाजू चला, आगरी ताकद दाखवू चला. चारी बाजूला आवाज घुमू दे मेलमान गावाचा. आगरी परत सेम बॉल, मागशी बॉल आणि अंपायरने आपला हात उचलेले म्हणजे यो चेंडू जाते वाईड आणि धावसंख्या पाहिजे ती म्हणजे 2 बॉल 30. मार 15-15. माराचा प्रयत्न होता पण सरळ दांडी गोल. तुम्ही नागच केलाय DJ Weblo in the mix. चला शेवटचा चेंडू बाकी प्रशांत फुले यांचा आणि धावसंख्या पाहिजे ती म्हणजे 1 चेंडू 30 धावा. पुढचा संघ बॉल बापा बॉल काय समजला आणि पुन्हा एकदा दांडी गोल. काय अप्रतिम अशी बॉलिंग प्रशांत यांची. आणि पुढचा सामना सार्थक वॉरियर्स वर्सेस युवा उमेलमान धीरेन चॅलेंजर्स यांचा असणार आहे. अरे नाचा ना. चला मॅन ऑफ द मॅच असणार आहे तो म्हणजे काला मासा अनिकेत पाटील यांनी यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट घ्यायची आहे. हॅलो धीरज